तर जे खेळाडू कक्षामध्ये बसले आहेत रसिक प्रेक्षक निश्चितपणे आपणास विनंती असणार आहे कृपया खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. जोपर्यंत खेळाडू कक्ष आपण खाली करत नाही तोपर्यंत हा सामना चालू होणार नाही. निश्चितपणे याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांना विनंती असणार आहे कृपया खेळाडू कक्ष मात्र रिक्त करून घ्यायचा आहे आणि कृपया सर्वांना विनंती असणार आहे या आमच्या विनंतीचा सन्मान करायचा आहे आणि खेळाडू कक्ष कृपया रिता करायचा आहे. तर संघ मालक जे असणार आहेत साई कृपा आणि एकविरा स्टारचे आपली आसन व्यवस्था निश्चितपणे आपण व्यासपीठावरती केलेली आहे. कृपया आसन असतं मनीष गोंजी आपणास देखील विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती आसन असतं सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कृपया खेळाडू कक्ष रिता करायचा आहे त्याशिवाय सामना चालू होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तर जो खेळाडू कक्ष आहे तिथे प्लेइंग 7 म्हणजे 7 खेळाडूंव्यतिरिक्त इतर कुठलाही खेळाडू किंवा रसिक प्रेक्षक नसावा ही नम्र विनंती. कृपया विनंती असणार आहे रसिक प्रेक्षकांना प्लीज आमच्या विनंतीला मान ठेवून खेळाडू कक्ष कृपया रिता करायचा आहे. आणि दोन्ही संघांना विनंती असणार आहे आपला 8वा प्लेयर आपण समालोचन कक्षाकडे घेऊन पाठवायचं आहे जेणेकरून आम्हाला कुठल्याही प्रकारे खेळाडूंचं नाव किंवा माहिती उपलब्ध होईल याची नोंद घ्यायची आहे. तर आता झालेला पहिला सामना पद्मदुर्ग वॉरियर्स विरुद्ध अनिता स्मृती. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच देण्याकरता मी सन्माननीय अजितजी कारभारी साहेब आपणास विनंती करणार आहे आपल्या हस्ते हा सन्मान द्यायचा आहे. तर पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलाय अनिता स्मृती संघाचा गोलंदाज दीपेश गुरव ज्यांना संघाला गरज असताना निश्चितपणे चांगली गोलंदाजी केली आणि विजय घोडदौड सुरू केली असा अनिता स्मृती संघाचा गोलंदाज दीपेश गुरव. तर कृपया या सामन्याचा सामनावीर हा किताब आपण बहाल करायचा आहे दीपेश गुरव याला ज्याने चांगली गोलंदाजी केली 2 षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि 2 गडी निश्चितपणे तंबूत परत पाठवले असा अनिता स्मृती संघाचा गोलंदाज दीपेश गुरव पिंट्या. तर कृपया विनंती असणार आहे पुन्हा एकदा खेळाडू कक्ष रिता करायचा आहे. तर वळूयात सामनाकडे. डी ग्रुप मधला दुसरा सामना साई कृपा विरुद्ध एकविरा स्टार.
सायकृपा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला, तर आमंत्रित केला फलंदाजी करिता एकविरा स्टार संघाला. एकविरा स्टार संघाची सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते, ती साहिल आणि निखिल मुळेकर. तर गोलंदाजी मार्कवरती निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वप्नील शौलकर, एक अनुभवी गोलंदाज, फिरकीचा जादूगर आणि चांगला फटका. निश्चितपणे ह्या 4 धावा असू शकल्या असत्या जर तरला मित्रांनो क्रिकेटच्या मैदानात काहीही महत्व नाही. चांगला फटका होता निश्चितपणे. नॉन स्ट्राईक एंडचा जो बॅट्समन आहे त्याच्या पायाला लागला आणि चेंडू मैदानातच राहिला. निर्धाव चेंडू आणि चांगला फटका टॅप स्वरूपात फटकावलेला चेंडू. 1 धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावांवरती. तर इथे मात्र सुवर्ण संधी निश्चितपणे, सॉरी 3 धावांवरती. इथे पण 4 चेंडू आणि 3 धावा, चुकीची दुरुस्ती समस्व मित्रांनो. तर इथे मात्र सुवर्ण संधी असणार आहे. स्वैर चेंडू, एक अवांतर धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 धावांवरती. तर इथे मात्र निश्चितपणे सुवर्ण संधी असणार आहे एकविरा स्टार संघाच्या दोन्ही फलंदाजांना. जर त्यांनी सलग 2 चौकार मारले तर रोख रक्कम रुपये 200चं पारितोषिक मिळणार आहे नीरज माळी आणि रणजेश माळी यांच्याकडनं. तर पहिलं षटक संपला 22च्या स्वरूपात. धावसंख्या झाली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. आता वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रसाद माळी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो साहिल. याला निश्चितपणे एक आक्रमक फलंदाज आहे साहिल. त्याने पहिल्याच षटकामध्ये चांगला एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला होता, परंतु त्यात यशस्वी तो झाला नाही. पुन्हा एकदा चांगली आणि संयमी खेळ करतोय तो साहिल. या 1 धावेने धावसंख्येत निश्चितपणे भर पडले ती 7 धावा. दुसरा चेंडू प्रगतीपथावरती पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे जातोय खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर साहिलला मात्र इथे सुवर्ण संधी असणार आहे. लगातार 2 चौकार मारल्यास त्याला 200 रुपयाची रोख रक्कम मिळणार आहे. नीरज माळी आणि रणजेश माळी यांच्याकडनं निश्चितपणे चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक प्रसाद याचा. एक निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण आणि निश्चितपणे इथे एक संधी उपलब्ध झाली होती. संधीचं सोनं तेवढं काहीसं करता आलेलं नाहीये, परंतु निश्चितपणे 3 धावा वाचवल्यात आपल्या संघाकरता रुपेश यानं. तर या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावांवरती. 4 चेंडूवर 12 धावा, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा चांगला फटका आणि गचाळ क्षेत्ररक्षण अधिराजच्या माध्यमातून केलं गेलं. चांगला धन्यवाद डीजे मास्टर. तर निश्चितपणे पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी असणार आहे निखिल याच्याकरता. या चेंडूवर जर त्याने चौकार लगावला तर निश्चितपणे कॅश प्राइज मिळणार आहे. 200 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळणार आहे. आणि चांगला फटका, एक मोठा फटका आल्यानंतर संयमी खेळी केली. या 1 धावेने धावसंख्येत निश्चितपणे भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावांवरती. खूप महागडं षटक म्हणावं लागेल सायकृपा संघाकरता. प्रसाद याचं आता काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. स्वप्नील याला स्वतः कर्णधार पदाची धुरा सांभाळल्यानंतर स्वतः गोलंदाज म्हणून त्याने ओपन केलं होतं. पहिल्या षटकात चांगल्या रोखून धरलं होतं. 6 चेंडू त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु प्रसादच्या षटकात निश्चितपणे 11 धावा आल्या आणि खूप महागडं षटक म्हणावं लागेल सायकृपा संघाला. तर चांगलं षटक म्हणावं लागेल. चांगली फलंदाजी केली ती एकविरा स्टार संघानं आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावांवरती.
आता वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं तिसरा षटक घेऊन आलाय स्वतः कर्णधार स्वप्नील. सामना साहिल. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं मला वाटतं मिसअंडरस्टँडिंग होतंय. आधिराजचं थोडंसं कन्फ्युजन आहे माइंडमध्ये. क्षेत्ररक्षण काही होत नाहीये, मात्र सीमारेषेवरती निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते रुपेश याच्या माध्यमातून चांगला फटका होता साहिल याचा, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे साहिल याला. आणि या एक धावेने धावसंख्येत भर पडली 18 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामधील चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना थोडंसं बांधून ठेवावं लागेल. तंबूत माघारी परत पाठवावं लागेल स्वप्नील याला, तरच ही घोडदौड जी चालू आहे ती येथे संपुष्टात येईल. आणि मी म्हणता शब्द क्षमता क्षणी एक पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. पहिला खेळाडू तंबूत परत पाठवलेला आहे सलामी वीर. धन्यवाद डीजे मास्टर. तर पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि त्याची जागा सांभाळण्याकरता आलेला आहे मैदानात मिहिर भोईर. चांगल्या फटक्याने सुरुवात केलेली आहे. एक धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला फटका मिहिरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. या एक धावेने धावसंख्येत भर पडली, धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे या षटकामधील. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल स्वप्नील ज्याच्या माध्यमातून आपल्याला येथे पाहायला मिळते. 4 चेंडूंवरती 1 गडी बाद करून त्यानं 3च धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरावलेले 20 धावांवरती. शेवटचा चेंडू या षटकातील टॅप स्वरूपात पाठवलेला चेंडू, निश्चितपणे एकच धाव मिळते मिहिर आणि संघाला. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा, 1 गडी बाद. तर शेवटचा आणि निर्णायक षटक पाहूया साई कृपा संघाकडनं कोण घेऊन येतोय. सागर पाटील, मॅन फ्रॉम गावदेवी पाखाडी. पाहूया कशी गोलंदाजी करतोय सागर, कशी फलंदाजी करतोय साहिल. तर मिहिरसाठी इथे मात्र सुवर्ण संधी असणार आहे. आदित्य वाडकर याच्याकडनं प्रत्येक चौकारा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मिहिर करता. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. पहिलाच नो चेंडू, चांगला फटका. क्षेत्ररक्षण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न केला होता. धन्यवाद डीजे मास्टर. तर पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतलाय साहिल यानं. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीच्या मागे थोडंसं फंबल झालं, मला वाटतं चेंडू काहीसा कलेक्ट झाला नाही. निश्चितपणे धावचीतची सुवर्ण संधी होती परंतु गमावलेली आहे. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक म्हणावा लागेल सागर याचा. या निर्धाव चेंडूने दुसऱ्या चेंडूची सांगता केली. तर पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन चांगला फटका, चांगला 2 धावांनी धावसंख्येत भर वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 धावा. आणि आता मात्र धावचीतच्या स्वरूपात दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. मिहिर बाद होतोय आणि मिहिरच्या बाद होण्यानंतर ऋतिक आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. तर चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितपणे रुपेश याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितपणे त्याने 4 धावा तर वाचवल्यात पण
एक खेळाडू देखील त्याने तंबूत माघारी परत पाठवला आणि पुन्हा एकदा आता गचाळ गोलंदाजी. आणि वाईट +2 एकूण 3 धावांनी धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 धावांवरती. म्हणजे साहिलने जो मनसुबा व्यक्त केला होता 35 धावांचा टार्गेट देण्याचा निश्चितपणे त्याने दृढ निश्चय केला होता. तर या टार्गेट पर्यंत निश्चितपणे तो पोहोचू शकणार आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे या शेवटच्या आणि निर्णायक षटकातील. सागर याचा पाहूया. आणि ते मात्र चांगला झेल रुपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. साहिल मात्र तंबूत माघारी परततोय. तर फलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय तरंग टँगो 22 नंबर जर्सी मध्ये. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा चोपतोय. येथे मात्र नशिबाची साथ निश्चितपणे तरंगच्या सोबत आहे. एक मोठा फटका खेळला होता. तर धन्यवाद डीजे मास्टर. रसिक प्रेक्षकांच्या निश्चितपणे चांगलं मनोरंजन करतायत ते आमचे दत्तकृपा दत्तवाडी संघात काल खेळलेले आमचे डीजे मास्टर प्रथमेश. तर खूप खूप धन्यवाद मित्रा. असंच मनोरंजन करत राहा. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. तर साहिल याने मनसुबा आखला होता 35 धावांचा डोंगर उभा करण्याचा आणि त्यात तो निश्चितपणे यशस्वी झालाय. त्याने 4 षटकात 35 धावा धाव फलकावरती जोडल्यात आणि जिंकण्याकरता आव्हान दिलंय ते 36 धावांचं. निश्चितपणे मित्रांनो आपण कालच्या सामन्यामध्ये काळभैरव आणि बापूजी देव लक्ष्मीखार या 2 संघांमध्ये जो सामना झाला होता त्याच्यामध्ये हायेस्ट स्कोर होता 32 धावांचा. आणि या सामन्यात मात्र हा रेकॉर्ड मात्र मोडलाय तो साहिलच्या एकविरा स्टार संघाने. 35 धावांचा डोंगर उभा केला आणि विजयासाठी 36 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय ते साई कृपा संघासमोर. तर आता मात्र मिहीरसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे. फलंदाजीमध्ये तो या संधीचा लाभ घेऊ शकला नाही परंतु गोलंदाजीमध्ये मात्र निश्चितपणे या संधीचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक विकेटसाठी मिहीर यास आदित्य वाडकर यांच्याकडनं रोख रक्कम ₹100चं पारितोषिक मिळणार आहे मिहीर याला. तर आपण मैदानात पाहतोय सलामीची जोडी रुपेश आणि नॉन स्ट्राईक एंडला शुभम. बाबांचं स्वप्न उराशी बाळगून साई कृपा संघामध्ये खेळताना निश्चितपणे दिसणार आहे शुभम. तर पहिला चेंडू काहीसा समजला नाही. रुपेश याला चांगला चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे या षटकाची मिहीर यानं. आता मात्र चांगला फटका. पाहूया धावा मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. तर पहिला चेंडू काहीसा समजला नव्हता परंतु दुसऱ्या चेंडूवरती सडेतोड उत्तर दिलंय बॅटनं.
रुपेश यानं. आणि आता मात्र थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं, थोडासा गचाळ थ्रो तरंगच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निश्चितपणे याचा फायदा होतोय तो साई कृपा संघाला. 1+1 अशा एकूण 2 धावांनी धावसंख्येत भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावांवरती. 3 चेंडू 6 धावा. निश्चितपणे जो रन रेट रिक्वायर्ड आहे 9 धावांचा त्याच्या आसपास निश्चितपणे पहिल्या 3 चेंडू मध्ये पोहोचण्यात यशस्वी झालाय तो साई कृपा संघ. येथे मला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. निश्चितपणे एक मोठा शॉट खेळता आला असता, परंतु माइंडसेट थोडंसं वेगळं असल्यामुळे शुभम यानं चेंडू पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र चांगला फटका. धावा मिळत आहेत 2. या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावांवरती. चांगली सुरुवात साईकृपा संघाकडनं. चांगली फटकेबाजी शुभम आणि रुपेश याची. तर खराब गोलंदाजी निश्चितपणे म्हणावी लागणार आहे. तर येथे मात्र झेलबाद साठी निश्चितपणे थोडस दबाव टाकणार होता शुभम याच्यावरती. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावा. चांगली सुरुवात निश्चितपणे साईकृपाची संघाची झालेली आहे. जो रिक्वायर रन रेट आहे 9 धावांचा त्याचा टप्पा निश्चितपणे साईकृपा संघाने पहिल्या षटकामध्ये गाठलेला आहे. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. एकवीरा स्टार संघाकडनं चांगली फलंदाजी पाहायला मिळाली रुपेशच्या माध्यमातून. त्यानंतर शुभमने सुद्धा चांगली फटकेबाजी केली. थोडस शेवटच्या चेंडूवरती थोडस फंबल झालं, कोणती धाव घेता आली नाही, परंतु चांगली फलंदाजी निश्चितपणे म्हणावी लागेल शुभम याची सुद्धा. तर दुसरा षटक घेऊन येतोय भावेश. चांगला चेंडू होता, काहीसा समजला नाही चेंडू आणि थेट मला वाटतं गोलंदाजाच्या दिशेने भिरकावला चेंडू. झेल घेण्याची संधी होती, परंतु 50-50 चान्स होता आणि त्याचा निश्चितपणे फायदा होतोय तो रुपेश याला. या निर्धाव चेंडूने सुरुवात केली भावेश याने आपल्या षटकाची. थोडस मला वाटतंय गरमागरमीचा माहोल बनायला सुरुवात झालेली आहे. टॅप सर्वात पटकावलेला चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. धावा मिळते फक्त एक. टॅप स्वरूपात पटकावलेला चेंडू होता. हलकेच थोडासा या सीमारेषेवरती जी डेडलाईन आहे ही रेषा आपण मारलेली आहे त्याच्यावरनं थोडासा वर्ण गेला निश्चितपणे. नाहीतर जर त्या पट्ट्याला जरी स्पर्श झाला असता तरी 4 धावा निश्चितपणे रुपेशाला मिळाल्या असत्या. पुन्हा एकदा चांगला फटका. एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धावा काही वाचू शकत नाही आहे. 2 धावेने धावसंख्येत मात्र निश्चितपणे भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 चेंडू 12 धावा. पाहूया पुन्हा एकदा टॅप स्वरूपात पटकावलेला चेंडू, परंतु एकच धाव मिळते ती रुपेश याला. या 1 धावेने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा. पाहूया 2 चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील. आता मात्र चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळालंय एकवीरा स्टार संघाकडनं. धन्यवाद डीजे मास्टर. तर भावेश याला 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जन्मेश आगलावे यांच्याकडनं. मॅच झाल्यानंतर हे आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. तर पहिल्या विकेटचं पतन जो इनफॉर्म बॅट्समन होता साईकृपा संघाचा, चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळत होता रुपेश याला मात्र तंबूत माघारी पाठवलंय ते भावेश यानं. आणि रुपेशची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये क्रीजवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रसाद माळी. पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 13 धावांवरती. या सर्वात पटकावलेला चेंडू. थोडीशी घाई, थोडीशी लगबग तरंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा निश्चितपणे झालाय तो साईकृपा संघाला. आणि धावसंख्या मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले
14 धावांवरती. तर पुन्हा एकदा मिहीर मिहीर करता यात आता मात्र सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आदित्य वाडकर यांच्याकडनं. तसेच लगातार 2 विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नीरज माळी आणि रणजेश माळी यांच्याकडनं सुद्धा. तर पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करतो शुभम. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे पहिल्या चेंडूवरती सफल झालाय तो मिहीर आणि 100 रुपयाचं पारितोषिक निश्चितपणे मानकरी ठरलाय. तर पहिल्या चेंडूवरती तंबूत माघारी पाठवलंय ते शुभम याला. तर आता शुभमची जागा सांभाळण्याकरता आलेला आहे तो अधिराज. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. एक धावेने धावसंख्येत मात्र रणजितपणे भर पडले. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावांवरती. आता मात्र चांगला फटका अधिराज याच्या बॅट मधला पाहायला मिळतोय. या 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधील. मोठे फटके निश्चितपणे खेळावे लागणार आहेत. एक मोठं टार्गेट गाठायचं असेल तर निश्चितपणे चौकार आणि 2 धावांवरती निश्चितपणे भर द्यावा लागणार आहे अधिराज आणि प्रसादच्या जोडीला. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करतो या उर्वरित 3 चेंडूंवरती अधिराज. पुन्हा एकदा हलके कटवण्याचा प्रयत्न होता अधिराजाचा. गोलंदाज मात्र निश्चितपणे डीजे मास्टर थोडस मनोरंजन करायचंय. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या तिसऱ्या षटकातील. आणि आता मात्र एक स्वैर चेंडू बोनस रूपात 1 धाव निश्चितपणे सायकरूबा संघाला मिळते. आणि या 1 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावा. अर्धा टप्पा तर पार केलाय धावांचा. अजून 8 चेंडूत 18 धाव्या जमा कराव्या लागतील. आणि आता मात्र चांगला फटका होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण ऋतिक या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. अजूनही 1 चेंडू शिल्लक या षटकामधील. मिहीर याच्या चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मिहीर यांची. थोडस खेळाडूंना बांधून ठेवलंय. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे मास्टर. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन आलाय तो गणेश. कैफ आलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती अधिराजचा विकेट गमावला होता निश्चितपणे. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन आलाय. 5 चेंडूंवरती 18 धावांची गरज असणार आहे. म्हणजे लगातार 5 चौकार मारावे लागणार आहेत ते प्रसाद आणि सायकृपा संघाला. चांगली गोलंदाजी निश्चितपणे करतोय गणेश.
फलंदाजांना मात्र रोखून धरलंय. पुन्हा एकदा टॅप सर्वात पटकावलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितपणे एक धाव मिळते ती प्रसाद आणि संघाला मात्र या एक धावेने काहीसा विशेष फरक पडणार नाही आहे. स्कोअर बोर्डवरती या एक धावेने धावसंख्येत मात्र भर पडली आहे. ती 19 धावा विजयाकरता 3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. निश्चितपणे ओव्हरआर्म क्रिकेट असतं तर हे लक्ष गाठता आलं असतं, परंतु अशक्य असं काही नाही. जर गोलंदाजाची दिशा भूल केली फलंदाजाने तर निश्चितपणे हे लक्ष देखील गाठता येईल. आता मात्र पुन्हा एकदा लक्ष थोडंसं कठीण होतंय. या एक धावेने धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला होता मिहिर यानं, परंतु जातोय चेंडू सीमारेखा पार. धावा मिळत आहेत 4, खणखणीत चौकार. तर या 4 धावेने धावसंख्येने मुसंडी मारले. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका, टॅप सर्व फटकावलेला चेंडू, निर्धाव चेंडू आणि षटक संपलं. तर सामना विजयी होतोय एकविरा स्टार संघ. धन्यवाद डीजे मास्टर. तर आता जो आपण सामना पाहिला साई कृपा विरुद्ध एकविरा स्टार, तर एकविरा स्टार संघाला सन्माननीय श्री आरेकर सर यांच्याकडनं हा सामना विजयी झाल्याबद्दल रोख रक्कम रुपये 500चा पारितोषिक आलेला आहे. तर साहिल नांदगावकर हे पारितोषिक आपण घेऊन जायचंय. कॅमेरामॅन थोडासा फोकस करायचा आहे. तर निश्चितपणे एकविरा स्टार संघाने हा सामना जिंकला आणि रोख रक्कम रुपये 500चं पारितोषिक सन्माननीय आरेकर सर यांच्याकडनं